हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? इंदापुरात भाजपला मोठा धक्का बसणार? अंकिता पाटील यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसचा अर्थ काय? महायुतीला भगदाळ पडणार? काय आहे पवारांची ही नवी खेळी? जाणून घेऊया। विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्याआधीच राज्यातील राजकीय घडामोडींना जोरदार वेग आलाय। इंदापूरच्या राजकारणात पुढचा आमदार कोण याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। मात्र याआधीच इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार अशा चर्चांना उधाण आलंय। हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणार असं जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुक अकाउंटमध्ये बदल झाले होते। त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवर भाजपचे कमळ चिन्ह दिसले नव्हते। याआधी ते माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते आणि कमळ चिन्हही ते वापरत होते। आता हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकितानं देखील आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर शरद पवार गटाचे तुतारी असलेल्या माणसाचे चिन्ह ठेवलंय। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।